मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मुंबई उच्च न्यायालयामध्ये 10वी पास साठी जे भरती निघालेली आहे आणि फॉर्म भरणे या भरतीचे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 9 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता मुंबई उच्च न्यायालय या भरतीमध्ये। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 29,000 ते 92,000 पर्यंत पगार यामध्ये भेटणार आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे मुंबई आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिला आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये उंची वगैरे किती आहे, ग्राउंड वगैरे किती आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय भरतीबद्दल सांगणार आहे आणि त्या भरतीची जाहिरात सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 मुंबई उच्च न्यायालयामध्ये वाहन चालक पदाची जी आहे हे भरती चालू आहे आणि या भरतीसाठी जर आपण पाहिलं तर पदाचं जे नाव आहे हे वाहन चालक आहे, म्हणजे स्टाफ कार ड्रायव्हर याला म्हटलं जाणार आहे। आणि यामध्ये जर पाहिलं आपण शैक्षणिक पात्रता तर आपण 10वी पास पाहिजे आणि यामध्ये हलके मोटर वाहन चालक परवाना सुद्धा आपल्याजवळ पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे। वयाची जर अट पाहिलं आपण तर 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 5 वर्षे सूट भेटणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण मुंबई आहे। तुमचं सिलेक्शन झालं तर मुंबईमध्येच तुम्हाला ड्युटी करावं लागणार आहे। आणि फीचा जर विचार केला SC/ST OBC EWS विजो ओपन SBC SCBC 500 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि आपल्याला या भरतीचा जो फॉर्म आहे हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 9 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि सध्या जे पेपरची तारीख या ठिकाणी आली नाही, तर यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये उंचीची काही अट नाही आहे, उंची कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला भरता येते। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड होणार नाही आहे, तर यामध्ये डायरेक्ट आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर यामध्ये पेपर वगैरे असणार आहे, परीक्षा असणार आहे। तर यामध्ये आपण फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा तर https bombay-highcourt.nic.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते। तर या भरतीमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये फॉर्म सिलेक्शन घ्यायचं असेल तर आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये तर लेखी परीक्षा, यामध्ये 20 मार्काचीच फक्त लेखी परीक्षा असणार आहे। यामध्ये लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील। ऑब्जेक्टिव्ह टाइम मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे। तर अ मध्ये वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान, त्याचबरोबर ब मध्ये मुंबई शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती आणि क मध्ये सामान्य ज्ञान। अशा प्रकारे 20 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 20 पैकी पासिंग हे 7 मार्कावर असणार आहे। आणि त्याचबरोबर जे दुसरं जर पाहिला तर पूर्वानुभव ह्या 10 मार्कासाठी असणार आहे आणि तिसरं मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत 10 गुणांसाठी असणार आहे आणि पासिंग जे मार्क आहे तर ते 7 मार्क आहे। त्याचबरोबर तोंडी मुलाखत असणार आहे 10 मार्काची। तर निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 असणार आहे आणि 50 पैकी पासिंगचा जर आपण विचार केला तर 25 मार्कावर पासिंग यामध्ये 50 पैकी। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो। मुंबई उच्च न्यायालय या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर पगार यामध्ये 29,200 ते 92,300 रुपये पगार यामध्ये भेटणार आहे। त्याचबरोबर पात्रता तुम्ही बघू शकता, उमेदवार कमीत कमी SSC म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष व कमाल 38 वर्ष असावे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील। न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन LME चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन असावा। उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान 3 वर्ष हलक्या आणि किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा। उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असावा। उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। उमेदवार मुंबई शहराच्या स्वाभाविक रचना
माहिती असावी आणि त्याचबरोबर उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृष्ट आणि निर्व्यसनी असावा आणि पात्र उमेदवारांकरिता अटीपा त्याचे तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगले असावे, त्याचबरोबर तो ती करार करणे सक्षम असावा, त्याला तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला तिला कोणत्याही न्यायालय MPSC UPSC किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचा काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे, त्याचबरोबर त्याला तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा, त्याला तिला हयात असलेल्या पत्नीपतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावे. तर हे काही अटी आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शुल्क तुम्ही बघू शकता 500 रुपये सर्व कॅटेगरीसाठी. ऑनलाईन शुल्क भरण्याची जी पद्धत आहे, उमेदवारांना वरील प्रमाणे नोंदणी शुल्क SBI कॉलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. उमेदवारांना SBI कॉलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेले निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त SUC पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाणार आहे. अर्ज करण्याची पद्धत पहा. ज्यांनासुद्धा फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट आहे https://bombay-high-court.nic.in. या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज सादर करावा. तर ह्या वेबसाईटवरूनच आपल्याला फॉर्म भरता येते. त्याचबरोबर पहा, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी दिनांक 25 एप्रिल 2025 पासून फॉर्म चालू झाले आणि 9 मे 2025 पर्यंत हे फॉर्म या ठिकाणी चालणार आहे. आणि त्याचबरोबर फोटो वगैरे तुम्हाला बघू शकता. या ठिकाणी फोटोची जी साईड आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, तर हे सर्व वाचून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया जर पाहिलं आपण तर पहा, यामध्ये आपलं जे सिलेक्शन आहे यामध्ये उंचीची काही अट नाही, ग्राउंड वगैरे नाही आहे. तर यामध्ये पहा, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरं जावे लागणार आहे. तर या ठिकाणी आपलं सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर लेखी परीक्षामध्ये 20 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आणि अ मध्ये पहा वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्त विषयक ज्ञान. आणि ब मध्ये पहा मुंबई शहर व त्यालगतचे महत्त्वाचे स्थळे व रस्त्याची माहिती. क मध्ये सामान्य ज्ञान. तर असे टोटल 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि पासिंग हे 7 मार्कावर आहे. 20 पैकी 7 जरी प्रश्न बरोबर आले तर आपण पासिंग असणार आहे. पूर्व अनुभव असणार आहे. यामध्ये 10 गुणांसाठी मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत 10 गुणांसाठी असणारा आणि यामध्ये पासिंग गुण जे आहे हे 7 पासिंग गुण यामध्ये दिलेला आहे. आणि तोंडी मुलाखत आपली यामध्ये 10 गुणांसाठी असणार आहे. तर टोटल निवड प्रक्रियेचे एकूण जे गुण असणार आहे हे 50 गुण असणार आहे आणि उत्तीर्ण गुण किमान हे 50 पैकी 25 हे उत्तीर्ण गुण असणार आहे. म्हणजे 50 पैकी 25 जर असेल तर आपण या ठिकाणी पासिंग ठरणार आहे. तर एवढे यामध्ये पासिंग ठेवण्यात आलं आहे. तर अशी जे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येणार त्यांनी खालील कागदपत्र प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावेत. तर या ठिकाणी जे कागदपत्र दिले पाहिजे, जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याच या ठिकाणी बघू शकता. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी न्यायचे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा.